त्या लोकांच्याकडे खोटं बोलला तुम्ही. बरोबर नाही. मी आता फिर्याद घ्या. तुम्ही असं सांगितलं नाही ते खोटं बोलले स्वतः जयंत पाटील माणूस मध्ये जाऊ दे ना गेले बाहेर काढून आणलं. आम्हाला एफआयआर कॉपी पाहिजे. आणि हो का आम्ही काही प्रेशर आणायला तुमच्यावर आलो नाही. द्यायला पाहिजे. आम्ही शेतकरी आहात. तुम्ही कुणाला घाबरायचं काही कारण नाही. जे खरं असेल ते सांगा. कुणाच्याही दबावाला अजिबात बळी पडू नका. घाबरायची काही गरज नाही. आणि खरं सांगा. अजिबात खोटं बोलू नका. त्याच्या पायावर डाग बघा किती कुठपर्यंत रक्ताचे पडले पॅन्टीवर. ठाणे देणं दे रे तुमको. आता तुम्ही म्हणताय थोडंसं लागलं. एवढे काही 60% पडूच शकत नाही. हात मारल्याशिवाय ठेवका बघा मधून फाटले. 60% हात लागून मारले. आतमध्ये टाके पडले. चावायला दात तर आहे का त्याला. हे चावायला दात आहे का त्या माणसाला. बघा चावायला चावलं म्हणायला खोटं मारलेलं आहे. तुमचं वय किती हो. चावायचं का दात तर आहे का त्याला. किती खोटं बोलाले. म्हणत होते की कांद्याची शेती करता म्हणून तर टीव्हीला दाखवतात. विचारायचं सांगितलं की पांडुरंग फुटकर असे म्हटले टीव्हीला दाखवतात की गांजा शेती करता. आम्ही खरं आहे का. परवानगी मागितली. आम्ही कशाला करणार गांजा शेती. पाठीमागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. भाजीपाला नुकसान झालेलं आहे. स्वतःची बिल आहे. ते घ्या. ते बरोबर नाही. एवढं खोटं बोलायला तुम्ही. मोबाईल बंद ठेवला काल मंत्रालयामध्ये रामेश्वर भुसारी हे तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद इथले एक शेतकरी त्यांचं जे काही गारपिटीनं नुकसान झालेलं होतं त्याची नुकसान भरपाई मिळावी. त्यांनी पॉली हाऊस केलेलं होतं. 4 एकर त्याला जमीन आहे. त्याला 2 मुलं आहेत आणि तो आपली शेतीवाडी करत होता. त्याला विहीर आहे. आणि तो आज आम्ही सकाळी पेपरला बातमी वाचली की एका शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याला तिथनं पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. आणि म्हणून आम्ही ते सभागृह संपल्यानंतर विरोधी पक्ष नेते दोन्ही आणि अनेक आमदार सर्व विरोधी पक्षाचे त्याच्यात अबू आझमी होते, जयंत पाटील होते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेजण आम्ही तिथं आलो. आम्ही कुठलाही दबाव न आणता रितसर त्या बिचाऱ्या इन्स्पेक्टरने सांगितलं की तुम्ही त्याच्या खुर्चीवर बसा. म्हणलं नाही, ती तुमची खुर्ची आहे. आम्ही समोर बसतो, तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसा. ह्या पद्धतीनं बसल्यानंतर त्या रामेश्वरच्या बद्दलची माहिती आम्ही विचारायला लागलो. त्यांनी सांगितलं की त्याला आम्ही नेलेलं आहे कोर्टामध्ये. कुठल्या कोर्टात नेलं आहे तर कोर्टाचं नाव सांगण्याच्याकरता त्यांनी कुठाला तरी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्याला बोलवलं. त्यांनी सांगितलं कोर्टात गेले. नंतर आमच्यातल्या एका सहकाऱ्यांनी त्या रामेश्वरचा त्यांच्याकडे फोन नंबर होता, त्यांनी फोन लावला. रामेश्वरनी फोन उचलला. तो फोन नंतर माझ्याकडे दिला. मी रामेश्वरला विचारलं, रामेश्वर आम्ही सगळे विरोधी पक्षाचे नेते दोन्ही आणि आमदार तुला भेटायला आलेलो आहे, काय नक्की घडलेलं आहे. आज शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. तू आम्हाला काय ते सांग. तू कुठं आहे आता. कुठल्या कोर्टामध्ये तुला नेलंय. म्हणलं आम्ही कोर्टात नाही दादा, मी शेजारी तिथंच ह्या पोलीस स्टेशनलाच मला इथं ठेवलेलं आहे, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. आम्ही त्या इन्स्पेक्टरला विचारलं, ते सांगतोय की मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आहे, तुम्ही आम्हाला सांगताय कोर्टात नेलंय. हाय कुठलं सांगताय. तोपर्यंत
आमचे जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आणि काही इतर सहकारी शेजारच्या रूममध्ये गेले आणि तिथं एक कडी लावलेली होती, ती कडी उघडली आणि ते आज बघतायत तर तिथं आतमध्ये संबंधित रामेश्वर शेतकरी तिथं त्यांचा संपूर्ण शर्ट रक्ताच्या यांनी डाग पडलेले भरलेला आहे. त्याला मी विचारलं की बाबा हे काय झालं, तो म्हणला काही नाही, मी काल काही दिवसापूर्वी भाऊसाहेब फुंडकरांना भेटलो, माझं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई मला द्या, मला न्याय द्या, न्याय देता येत नसेल तर मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या. त्यांनी रितसर रांगेमध्ये उभं राहून जी काही आतमध्ये जाण्याच्या करता परवानगी घ्यावी लागते मंत्रालयामध्ये ती सगळी घेतलेली आहे. ती पावती त्याने दाखवली, अर्ज काय केला मुख्यमंत्र्यांना तेही दाखवला. नंतर काल त्याची आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांची भेट झाली, तेही त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही त्याला म्हटलं की तू कुणाच्या दबावाला घाबरू नको, खरं ते सांग. तो म्हणला की सदाभाऊ खोत म्हणले की हे माझ्या अखत्यारीतला विषय नाही आणि ते एवढंच बोलले आणि निघून गेले. आणि नंतर म्हणले यांनी मला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारलं आणि त्याच्यामध्ये इथं त्याला जखम झाली, 7 टाके पडले. काल त्याला इथं आणल्यानंतर हॉस्पिटलला पण नेलं, हॉस्पिटलला टाके तिथं टाकले आणि परत आणलं. आता आणल्यानंतर ज्यावेळेस त्याला इथून पोलिसांच्या गाडीमधनं मंत्रालयातनं पोलीस स्टेशनला आणलं, तो म्हणला मला झोपवलं, माझ्या एक त्याच्या गळ्यामध्ये गमजा होता, तोच गमजा 2 जण आवळायचे आणि म्हणायचे का असं वागतो, का असं वागतो, मलाच दम द्यायचे. आणि त्यांनी तक्रारीमध्ये म्हणजे त्याच्या विरोधात तक्रार पोलीस स्टेशनच्या लोकांनी केली की यांनी आत्महत्या करून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. म्हणलं त्याच्याकडे गळफास लावण्याच्या करता दोरीच नव्हती. नाही म्हणले आमच्या गाडीमध्ये एक नायलॉनची दोरी होती. म्हणलं जर तुमच्या गाडीत नायलॉनची दोरी होती तर ती दोरी तुम्ही बाजूला करायला पाहिजे होती. अशा पद्धतीनं खरं तर ते पोलीस स्टेशनचे अधिकारी पण बनवाबनवी करतायत. आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. हे सरकारच शेतकऱ्यांचं मारेकरी त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला कुठे न्याय दिला जात नाहीये. आम्ही सगळे इथंच राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंगल्यावर होतो. म्हणलं चला तरी आपण समक्ष जाऊन एक्झॅक्ट काय झालं ते त्या ठिकाणी बघूया. आणि बघितल्यानंतर पोलिसांचं सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्याकडनं ऐकल्यानंतर आता दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी शेतकऱ्याची कंप्लेंट संबंधित इन्स्पेक्टरला सांगितलंय तुम्ही नोंदवून घ्या. त्याची कालपासून कंप्लेंट पण नोंदवून घेतलेली नाही, उलट त्याला तसाच ठेवलाय. मी म्हणलं कशा करता त्याला तिथं ठेवलाय, ते म्हणले नाही त्यांनी आत्महत्या केली असते. यार म्हणलं आत्महत्या करायचा प्रश्न येतो कुठं. आणि जे मंत्रालयामध्ये CCTV कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्याची जे CCTV मध्ये कैद झालंय ते उद्या महाराष्ट्राला दाखवावं ना. त्याच्यामध्ये कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे संपूर्ण चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल. पण आज शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय, हवालदिल झालाय, अतिशय तो नर्वस झालेला आहे. असं असताना न्याय मागायला येत असताना मंत्रालयातल्या कुठल्या मजल्यावर गेला होता, 6व्या मजल्यावर गेलो होतो. 6व्या मजल्यावर पण न्याय दिला जात नाही, त्याला लाथाबुक्क्या मारल्या जातात, त्याला त्या ठिकाणी